हॅलो, वेलकम बॅक टू फूडी मी शिवानी. सो आज आम्ही प्लॅन करतो आहे वर्सोवा बीचला जायचं सनसेट बघायला. बट ऑलरेडी 6 वाजलेत आणि युजली सनसेट आता 6-6:30पर्यंत होऊन जातं. सो लेट्स सी की आपल्याला सनसेट बघायला मिळते की नाही. ऑनेस्टली आय एम नॉट शुअर की आपण वेळेत पोचू की नाही. बट लेट्स सी, जर ट्रॅफिक नाही मिळालं तर डेफिनेटली सनसेट कॅच करू. सो आम्ही जस्ट मेन रोडवर आलो आहे आणि एव्हरीवन नोज मुंबईचं AQI खूप इम्प्रूव्ह झालं आहे रिसेंटली, त्यामुळे स्काय खूप क्लिअर दिसतो आहे. सिनरीज खूप छान दिसत आहेत. वेदर खूप सुदिंग आहे, एस्पेशली इव्हिनिंग टाईम. मुंबई खूप पीसफुल वाटतं. आता आम्ही अंधेरी वेस्टला पोचलो आहोत आणि ही जी वरची मेट्रो जी तुम्हाला दिसते आहे ही वर्सोवा घाटकोपर मेट्रो रूट आहे. तुम्ही जर वर्सोवाला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला इझिली तुम्ही या मेट्रोचा यूज करू शकता. आणि जर तुम्ही स्टेशनवरून येणार असाल तर तुम्ही रिक्षा किंवा बस असे तुम्हाला ऑप्शन्स ओपन आहेत. युजली वर्सोवाला जाण्यासाठी खूप ट्रॅफिक मिळते. आज तशी फार ट्रॅफिक दिसत नाही आहे. माझ्या घराकडून वर्सोवाला पोचायला मला 25 ते 30 मिनटं लागतात. ट्रॅफिक असेल तर ऑब्व्हियसली जास्त वेळ लागतो. अँड फायनली आपण आता वर्सोवामध्ये पोचलो आहोत. वर्सोवा मेट्रो स्टेशनपासून बीच हे अजून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. वर्सोवामध्ये तुम्हाला खूप छोटे छोटे कॅफेज, फूड आउटलेट्स पाहायला मिळतील. तसं या ब्लॉगमध्ये मी फूड आउटलेट्स कवर करत नाही आहे, पण नेक्स्ट ब्लॉग मी डेफिनेटली यासाठी एक बनवेन. अँड फायनली वी आर ऑलमोस्ट ॲट द बीच. स्काय बघा किती एस्थेटिक दिसतो आहे आणि हे इव्हिनिंगचे सनसेटचे कलर्स खरंच खूपच छान दिसतात आहेत. आणि हो, आपण अगदी वेळेवर बीचवर पोचलो आहेत आणि आम्ही सनसेट मिस नाही केलं आहे. सो इट्स परफेक्ट टायमिंग. आज तसं बीच फार क्राऊडेड नाही आहे. तसे वर्सोवामध्ये आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा चालू केले आहेत. तिथे तुम्ही हॉर्स रायडिंग, मोटर बोट आणि खूप स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. ते जे समोर आयलंड दिसतंय ना, ते मनोरीचा एरिया आहे. जर तुम्हाला मनोरीला जायचं असेल तर तुम्हाला वर्सोवा जेट्टीवरून फेरी बोट घ्यावी लागते. हार्डली 5 मिनिट्स लागतात पोचायला आणि चार्जेससुद्धा 20 ते 25 रुपयेपर्यंत आहेत. बट इट्स व्हेरी अफोर्डेबल. इथे काही ब्रिज कन्स्ट्रक्शन चालू आहेत. कदाचित कोस्टल रोड कनेक्टिव्हिटी असेल, बट एक्झॅक्ट माहिती नाही. इथून तुम्हाला प्लेनसुद्धा दिसतील टेक ऑफ करताना. तसं मुंबई एअरपोर्ट जवळच आहे. सो टेक ऑफ करताना प्लेन्ससुद्धा आपल्याला इथून दिसतील. आणि खरंच या वेव्सकडे पाहत राहिलं तर या वेव्स खरंच खूपच जास्त अमेझिंग वाटतात.
सो आम्ही काही वेळ इथे बीचवर स्पेंड केला, थोडं फोटोशूट, थोडे सिनरीज कॅप्चर केले. आता ऑलमोस्ट थोडं डार्क व्हायला स्टार्ट झालं आहे, सो आता आम्ही इथून निघतो आहे बाहेर. तुम्ही बीचच्या बाहेर आलात की तुम्हाला इथे काही फूड आउटलेट्स दिसतील. तसं इथे वर्सोवामध्ये खूप काही खाण्याचे ऑप्शन आहेत. तर आता आम्ही प्लॅन करतो आहे टू विजिट हिंगलाई देवीचं मंदिर. वर्सोवाला आलोच आहोत, तर वेसावे गावात जाऊन आम्ही हिंगलाई देवीचं दर्शन घ्यायचं प्लॅन केलं आहे. वर्सोवा गावामध्ये एंटर केल्यानंतर काहीच अंतरावर हे हिंगलाई देवीचं मंदिर आहे. हिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर ही देवी मूळची हिंग्लज माता या शक्तिपीठाशी जोडली जाते. असं मानलं जातं की भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी हिंग्लज माताची रूपं पूजली जातात आणि वर्सोवामधील हिंगलाई देवी ही त्याच देवीचं स्थानिक रूप आहे. कोळी लोकांमध्ये या देवीला खूप महत्त्व आहे. फिशिंग सीझन सुरू होण्यापूर्वी आणि मोठ्या सणांच्या दिवशी लोक इथे स्पेशल पूजा करतात. गावातल्या अनेक पारंपरिक फेस्टिवल्स आणि रिच्युअल्स या देवीसमोर साजरे केले जातात. हे मंदिर तसं खूप मोठं नाही, पण खूप डिवाईन आणि पीसफुल वाईब्स आहेत. इथील लोकांचा विश्वास आहे की देवी त्यांच्या गावाचं रक्षण आणि मच्छीमारांचं संरक्षण करते. तुम्हीसुद्धा वर्सोवाला आला असाल तर हिंगलाई माताचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फूडी मी शिवानीला सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.